हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. मी आता तयार झालो आहे धुरंधर 2 बघायला जायला. वाजलेत 1:06 आणि मूवीचा टाईम आहे आपला 1:15. थोडं मी लवकर जातो आहे कारण मला तिथं जाऊन एक चहा बनमस्का वगैरे खाईल. कारण 7 वाजता जरी बसला तर अराऊंड मूवी 4 तासाची आहे, म्हणजे ती जाईल 11 वाजेपर्यंत आणि मग त्यानंतर जेवायला भेटेल. तर त्यामुळे म्हटलं की अगोदर जावा, खाऊन पिऊन मूवीला बसायला बरं. तर गाईज मी मूवी बघण्यासाठी चाललो आहे फिनिक्स मार्केट सिटीला, कारण तेच मला जवळचं PVR आहे. आणि आता मी केली आहे उबेर बुक. इथं पुण्यातनं उबेर बुक करायचं सुद्धा आता टेन्शन येतं, कारण जे पुणेकरच त्यांना ऑब्व्हियसली माहिती असेल की जर पुण्यात आपण उबेर बुक करतो आहे तर ते बुक उबेरवर होती, बट पे किंवा चार्जेस हे मीटरप्रमाणेच घेतात. तर त्याच्यामुळे मला इथं जरी XYZ अमाऊंट दिसत असेल ना, तर त्याच्यात +20 +30 और +50 कन्सिडर करूनच चालायचं आहे. 4-5 कॅब ड्रायव्हर हे मीटरनेच पैसे घेत होते. शेवटी मला उशीर होत होता म्हणून मी मीटरनेच दिलं. फायनली फिनिक्स मॉलला आलो आहे आणि इथं दाखवण्यासाठी काही नाही, कारण सगळं फिनिक्स मॉल तुम्ही माझ्या मागच्या व्लॉग्समध्ये आता बघितलाच असेल. गाईज वॉट अ मूवी डिरेक्टेड बाय आदित्य धार. मला असं वाटलंच नव्हतं की राजामौलीनंतरनं किंवा संजय लीला भन्सालीनंतरनं मी कोणत्या डिरेक्टरला ॲडमायर करेल, ते म्हणजे आदित्य धार. आता इथून पुढं भाई काय मूवी आहे. मला असं वाटलं म्हणजे बियॉन्ड इमॅजिनेशन धुरंधर 2 डिरेक्ट केला आहे, बियॉन्ड इमॅजिनेशन धुरंधर 2 प्रोड्यूस केला आहे. एकदम बाप लेवल ॲक्टिंग आहे प्रत्येक कॅरेक्टरची. प्रत्येक कॅरेक्टरला व्यवस्थित स्क्रीन टाईम आहे. इतकी छान आणि इतकी फाईन रायटिंग आहे ना. प्रत्येक डॉट्स कनेक्ट केले गेलेले आहे. आज म्हणजे ज्या पास्टमध्ये गोष्टी झाल्यात आणि त्या का झाल्यात ना, तर त्या सगळ्या गोष्टींची लिंक ना या मूवीमधनं कळतं, लिटरली कळतं. जे ओरिजिनल व्ह्यूज आहे त्यांचं पण मर्जअप ह्या मूवीमध्ये जसं केलं आहे ना, ते म्हणजे देर इज नो कम्पॅरिझन ऑफ डिरेक्शन अँड द फिल्मिंग ऑफ दिस मूवी. जस्ट मोस्ट रिकमेंडेड, मस्ट रिकमेंडेड मूवी भाई. नक्की जाऊ, मला वर्थ इट आहे. म्हणजे जरी तुम्ही म्हणजे 500-600चं तिकीट जरी घेत असेल ना, तरी वर्थ इट आहे बघण्यासारखं. गाईज एक अराऊंड म्हणजे मिडनाईट झाली आहे आणि मी आत्ता या मूवीबद्दल सांगतो आहे किंवा याचा रिव्ह्यू देते एक शॉर्टमध्ये. आणि ते पण पार्किंगमधनं, कारण वरती सगळी बिल्डिंग झोपली किंवा माझे रूममेट्स पण झोपले आहेत. आणि रूममेट्स पण आठवलं भाई, म्हणजे आज मी थोडं मूवी बघायला लवकर गेलो होतो. तर आधी मूवी झाल्यानंतर ना मी जस्ट माझ्या एका रूममेटला मेसेज केला, भाई मला यायला उशीर होईल तर मला काहीतरी पार्सल आणून ठेव. तर त्याचा मला मेसेज आला, तू तुझी मूवी एन्जॉय कर, तुझ्या जेवणाचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. तर म्हटलं ठीक आहे. त्यानंतरनं सगळी मूवी संपली. मूवी संपल्यानंतर मी निघालो ना, त्यावेळेस मला पुन्हा माझ्या रूममेटचा मेसेज आला, भाई या गोष्टी केल्यात, या गोष्टी इथे इथं ठेवल्यात, आल्यानंतरनं जेवशील आणि त्यानंतरनं झोपशील. मला ना म्हणजे असं रिअलाईज झालं ना की म्हणजे भाई असे रूममेट्स असेल ना, तर म्हणजे आपण बिनधास्तपणे आपल्याला ज्या गोष्टी करायच्या ना त्या आपण करू शकतो. सो या, दॅट्स इट फॉर द डे. आजचा हा व्लॉग मी इथे सेंड करतो आहे. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.